नमस्कार, फ्लेवर्स अँड क्युअर्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपली आजची रेसिपी आहे स्टफ्ड गुलाबजामुन्स, तीही प्रीमिक्स शिवाय. तर यासाठी मी इथे पाव कप मैदा आणि पाव कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यासोबतच अर्धा कप मी इथे नेस्लेची मिल्क पावडर वापरलेली आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे. 2 चमच तूप, साजूक तूप वापरलेलं आहे. आणि हे जे पीठ आणि तूप आहे हे आपल्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मिक्स करून झाल्यावरती हे जे पीठ तयार होणार आहे हे एक प्रकारचं आपलं जे प्रीमिक्स आपल्याला बाजारात मिळतं गुलाबजामुनसाठी ते असणार आहे. तर हे प्रीमिक्स आपण साधारणतः 2 ते 3 आठवडे छान फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात स्टोअर करून आपल्याला हवे असल्यास किंवा हवं तेव्हा आपण याच्यापासून गुलाबजाम तयार करू शकतो. आता ह्या पिठामध्ये मी इथे 1 चमच आपलं जे दूध असतं त्या दुधावरचं मलई घेतलेलं आहे आणि त्यासोबतच इथे पाव कप दूध घालून हे पीठ जे आहे मी इथे छान मळून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे पीठ छान अगदी मळून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असा गोळा पिठाचा तयार झाला पाहिजे. पिठावरती थोडेही क्रॅक्स नाही राहिले पाहिजे. आणि हे पीठ मळून झाल्यावरती आपल्याला हे जे पिठाचा जो गोळा आहे तो साधारणतः 10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पीठ आता आपण इथे ठेवलेलं आहे रेस्ट करण्यासाठी. आणि इथे मी 1 कप साखर आणि 1 कप इतक्या प्रमाणात पाणी घालून इथे साखरेचा पाक तयार करून घेतला आहे. तर या पाकाला फ्लेवरसाठी मी इथे 2 वेलदोडे आणि थोडंसं केसर ॲड करून घेतलेलं आहे. आता आज आपण इथे बनवत आहोत स्टफ गुलाबजाम. तर यासाठी स्टफिंग या गुलाबजाममध्ये स्टफ करण्यासाठी आपण इथे एक स्टफिंग बनवत आहोत. तर यासाठी मी काजू आणि पिस्ता ह्यांची भरड करून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडंसं कंडेन्स्ड मिल्क घालून हे मिश्रण मी असं करून घेतलं आहे. जर तुमच्याकडे कंडेन्स्ड मिल्क नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडंसं दुधावरची जी मलाई असते ती आणि पिठी साखर घालूनही अशा प्रकारे इथे स्टफिंग तयार करू शकता. आता इथे आपल्याला साखरेचा 1 तारी किंवा 2 तारी पाक तयार न करता फक्त आपल्याला इथे साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. आणि साखर विरघळल्यावरती साधारणतः 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला हा पाक उकळू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे. तर आता आपलं पीठ इथे छान भिजलेलं आहे. आपण हे थोडंसं दूध टाकून पुन्हा असं छान मळून घेऊया. आणि आपल्याला जेवढ्या आकाराचे गुलाबजाम करायचे आहेत तेवढ्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि जसं तुम्हाला इथे दिसत आहे त्या प्रकारे त्या पिठाला आपल्याला छोट्या छोट्या गोळ्यांना देखील आपल्याला दुधामध्ये थोडंसं बोट बुडवून छान हातावरती चोळून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गुलाबजामना थोडेही क्रॅक येणार नाहीत. तर आता आपल्याला हे पीठ इथे अशा प्रकारे हातावरती छोटे छोटे जे गोळे गुलाबजामचे आपण करून घेतो आहे ते मळून घ्यायचे आहेत. छोटंसं आपल्याला स्टफिंग इथे भरायचं आहे, त्यामुळे इथे छोटंसं असं खड्डा करून घ्यायचा आहे. आणि मग आपल्याला थोडंसं त्याला दुधामध्ये बोट बुडवून असं पिंच करून हातावरती पुन्हा त्याला रोल करून घ्यायचं आहे. तर एकदम इथे हा जो रोल आहे तो एकदम सॉफ्ट असला पाहिजे आणि त्याच्यावरती बिलकुल क्रॅक्स नसले पाहिजेत. नाहीतर हे जे रोल आहेत स्टफ गुलाबजामचे ते आपले तेलामध्ये जाऊन फुटू शकतात. तर अशा प्रकारे इथे आपण सगळे गुलाबजामुन स्टफ करून त्याचे रोल करून घेत आहोत. तर हे जे गुलाबजाम आपण रोल करून घेत आहोत ह्याला आपल्याला ओल्या सुती कपड्याने झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांना त्याच्यावरती क्रॅक्स बसणार नाहीत आणि तेलामध्ये ते जाऊन फुटणार नाहीत. तर मी इथे असे सगळे गुलाबजामुन्स रोल करून घेतलेले आहेत. आणि आता ह्या गुलाबजामना आपण मीडियम गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आपल्याला इथे तळताना अगदी लो टू मीडियम इतकी ठेवायची आहे. आणि तेल खूप कडक न तापवून घेता एकदम मध्यम तापमानावरती आपल्याला हे तेल तापवून हे सगळे रोल अशा प्रकारे इथे तळून घ्यायचे आहेत. तर हे गुलाबजाम एकदा तेलामध्ये सोडल्यावरती सुरुवातीला आपल्याला साधारणतः 30 ते 40 सेकंदासाठी ह्यांना चमच्याने बिलकुल टच नाही करायचं आहे. साधारणतः 30 ते 40 सेकंडनंतर आपल्याला हे गुलाबजाम चमच्याने टर्न करून सगळ्या साईडने आपल्याला छान अगदी खरपूस तळून घ्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम तळताना आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे. तर इथे आपले सुरुवातीचे 4 ते 5 गुलाबजाम आपले तळून झालेले आहेत. तर हा जो साखरेचा पाक आपण करून घेतलेला आहे तो थोडासा कोमट असताना आणि गुलाबजाम पण एकदम कडकडीत गरम नसतील याची काळजी घ्यायची आहे पाकात सोडण्यापूर्वी. तर आपला पाकही इथे थोडा कोमट आहे, गुलाबजाम पण थोडे कोमट आहेत. आणि आता आपले हे गुलाबजाम इथे साधारणतः अर्ध्या तासामध्ये इथे छान ह्या पाकामध्ये मुरलेले आहेत.
तर सुरुवातीचे जे पॅचमधले जे गुलाबजाम मी पाकात सोडले होते ते मी इथे काढून घेतले आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते. तर बघा, तर हे आपले गुलाबजाम इथे छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेले आहेत. इथे आपण एक गुलाबजाम असा चाकूने कट करून बघूया. बघा किती छान सुरेख ह्याचं स्टफिंग दिसतं आहे. तर अशा प्रकारे स्टफ गुलाबजाम इथे सर्व करण्यासाठी तयार आहेत. तर हे जे गुलाबजाम आहेत ते आपले जे प्रीमिक्सचे गुलाबजाम असतात तसेच लागतात. तर अशा प्रकारे ही गुलाबजामची रेसिपी तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडली असल्यास मला नक्की कळवा. धन्यवाद.